अमरावती शहरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। शहर गुन्हे शाखेने राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत मोठी कारवाई करत एमडी ड्रग्सचा साठा जप्त केलाय। विशेष म्हणजे चहा नाश्त्याच्या दुकानाच्या आडून हा अवैध व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे। सविस्तर माहितीनुसार मंगळवार 17 मार्च 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली। राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील साईनगर परिसरातील बेनाम चौक येथे एका चहा नाश्ता कॅन्टीनवर छापा टाकण्यात आला। या कारवाई दरम्यान आरोपी महेश राजू खोडे वय वर्ष 26 राहणार समर्थवाडी साईनगर याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्या ताब्यातून तब्बल 23.530 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून या मालाची अंदाजे किंमत 3,52,750 रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी चहा नाश्त्याच्या दुकानाच्या आडून एमडी ड्रग्सचा व्यवसाय करीत असल्याची माहिती समोर आली आहे। शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गुन्हे शाखा सतत कारवाई करत असून या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। सध्या आरोपी विरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपासही पोलिसांकडून केला जातोय। आज दिनांक 17/3/2026 रोजी राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील बेनाम चौक साईनगर या ठिकाणी इसम नामे महेश राजू खोडे हा स्वतःच्या ताब्यात एमडी बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने तो त्या ठिकाणी एका चहा कॅन्टीनमध्ये थांबला असल्याची बातमी प्राप्त झाली होती। गुन्हे शाखेच्या पथकाने लागलीच 2 पंच राजपत्रित अधिकारी असे सर्वांना बोलावून या ठिकाणी रेड केली असता त्याच्या ताब्यातनं 23.530 ग्राम एमडी जप्त करण्यात आलेली आहे। सदरचा इसम हा महेश काडे त्या ठिकाणी चहा कॅन्टीन बऱ्याच वर्षापासून चालवतो आहे आणि त्याचे मोबाईल आणि बाकी सगळ्या गोष्टी चेक केल्या असता त्यामध्ये बऱ्याच जे ड्रग्स पेडलर आहेत या ठिकाणचे त्यांना त्यांचे ट्रान्झॅक्शनचे पैसे झालेले आहेत त्याचे पुरावे प्राप्त झालेले आहेत। त्यामुळे निश्चित याच्यामध्ये आरोपी संख्या वाढणार आहे आणि पोलीस कसून या एमडी तस्करांचा तपास करत आहे। लवकरच शहरातून एमडी हद्दपार करण्याचा आमचा मानस आहे। निश्चितच हे सगळे जे छापे होत आहेत त्याच्यामध्ये काही आरोपी एकमेकाला लिंक आहेत आणि ते तपासाअंती त्याचा रोल काय आहे कितपत आहे हे त्यामध्ये दिसून येईल। परंतु ही बाब निश्चित आहे की बऱ्याच ठिकाणी हेच आरोपी त्या ठिकाणी निष्पन्न होत आहेत।